पहलगाम हल्ल्यानंतर आज सर्व पक्षांची बैठक बोलावली। अमित शहा आणि राजनाथ सिंहांच्या उपस्थितीत आज बैठक। संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोट यांचं 4:30 वाजता पार्थिव पुण्यात दाखल। विमानतळावर प्रकाश आंबेडकर, मुरलीधर मोहोळ, माधुरी मिसाळ उपस्थित होते। संतोष जगदाळे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कर्वेनगरमध्ये तर कौस्तुभ गणबोटे कोंडव्यात त्यांचं पार्थिव ठेवण्यात येणार आहे। जम्मू काश्मीरला अडकलेले 45 प्रवासी पुण्यात दाखल। पहलगाममध्ये हल्ल्यात अडकलेले पर्यटक सुखरूप पुण्यात दाखल। 75 पर्यटकांची पहिली तुकडी पहाटे मुंबईत दाखल। पहलगाममध्ये हल्ल्यात अडकलेले पर्यटक विशेष विमानाने मुंबईत दाखल। काश्मीरमधून पुण्यात आल्यानंतर रुपाली ठोंबरेंना अश्रू अनावर। सुषमा अंधार यांनी विमानतळावर रुपाली ठोंबरेंची भेट घेतली। दहशतवादी हल्ल्यादरम्यान रुपाली पाटील काश्मीरमध्ये होत्या। परिस्थिती खूप भयानक होती, रुपाली ठोंबरेंनी किस्सा सांगितला। पठाणकोट आणि पुलवामावेळी निर्णय घेता आला नाही का? शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधार यांचा सवाल। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक। नागरिकांचा सर्व पक्षांकडून उत्स्फूर्त असा बंद पाळला जाणार।